नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 23 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आहे कार्तिकी एकादशी. ही एकादशी कार्तिक महिन्यामध्ये येते, म्हणून या एकादशीला कार्तिकी एकादशी, त्याचप्रमाणे देवउठणी एकादशी, प्रबोधिनी एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. ही एकादशी इतर एकादशींपेक्षा सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते. यामुळे या एकादशीचं व्रत जे आहे ते आपल्याला सर्वांनाच करायचं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या एकादशीचं व्रत करावं. जर आपण या एकादशीचं व्रत जर केलं तर आपण कळत नाकळत केलेल्या पाप आणि चुका यातून आपली मुक्तता होते असं म्हटलं जातं. म्हणूनच आपल्याला या एकादशीचं व्रत जे आहे ते आपल्याला करायचं असतं. तर बघा, भगवान श्रीहरी विष्णू हे 4 महिने योगनिद्रेमध्ये असतात आणि हे या कार्तिक एकादशीला योगनिद्रेमधून बाहेर येत असतात. म्हणून या एकादशीला एक विशेष महत्त्व दिलं जातं. अशा या एकादशीचा प्रारंभ 22 नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 7:30 होणार आहे आणि या एकादशीची समाप्ती 23 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी 6:08 होणार आहे. म्हणूनच आपल्याला या एकादशीचं व्रत, उपाय आणि सेवा हे सर्व काही गुरुवारी 23 नोव्हेंबरला करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे. आपल्याला अशा ठिकाणी 3 केळी या आवर्जून अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्या आयुष्यातले सर्व कठीण मार्ग, अडचणी ह्या दूर होतील आणि फक्त 24 तासामध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. असं म्हटलं जातं की आपण या कार्तिकी एकादशीला घरामध्ये काही उपाय आणि सेवा जर केल्या तर त्याचं आपल्याला 100 पटीने जास्त फळ प्राप्त होत असतं. तर बघा, केळी म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत. जसे की पिवळी फुलं, पिवळी फळं, पिवळ्या कलरचे नैवेद्य हे त्यांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण वापरल्या आणि काही उपाय जर केले तर त्याचं आपल्याला तुरंत फळ प्राप्त होत असतं. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती तुम्ही पूर्ण करण्याचा भरपूर प्रयत्न करत असेल, परंतु प्रयत्न आणि मेहनत करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल, तर हा एक उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. मग तुमची ही इच्छा घर खरेदी करण्याबद्दल असेल, लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, किंवा तुम्ही एखादी वस्तू ही तुम्हाला घ्यायची आहे परंतु ती तुम्ही घ्यायला गेल्यानंतर काही ना काही अडचणी या येत असतील, तर ह्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी, तुमच्या मनातील इच्छा पूर्ती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 3 केळी लागणार आहे. फक्त 3 केळी तुम्हाला घ्यायची आहे, परंतु या केळी घेताना तुम्हाला खराब झालेल्या, काळ्या पडलेल्या केळी नसाव्या, त्याला देठसुद्धा असायला हवं. अशा या 3 केळी तुम्हाला घ्यायच्या आहे. या 3 केळी घेतल्यानंतर तुम्हाला बघा, एकादशी आहे. एकादशी असल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये पूजाही करतोच. आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. नसेल तर बाळकृष्ण असेल त्यांची पूजा करायची आहे. बाळकृष्णही नसेल तर विठ्ठल रुक्मिणी असेल त्यांची आपल्याला पूजाही करायची आहे. ही पूजा आपण सकाळी करणार आहे. जेव्हा आपण ही पूजा करणार आहे त्याच वेळी आपण हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही नंतर दिवसभरात हा उपाय कधीही केला तरी सुद्धा चालेल. ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या कलरची फुलं ही अर्पण करायची आहे. मग तुम्ही ही पिवळा झेंडू किंवा इतर पिवळी फुलंसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात.
यानंतर एक केळी ही तुम्हाला घ्यायची आहे. ही केळी घेतल्यानंतर ती तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू किंवा बाळकृष्ण किंवा विठ्ठल रुक्मिणींना तुम्हाला अर्पण करायची आहे. ही अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे. तुमच्या मनामध्ये जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ती केळ तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर दुसरी केळी ही तुम्हाला तुळशीपाशी अर्पण करायची आहे. ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची सेवा केली जाते त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच. म्हणून आपल्याला या दिवशी एक केळी ही तुळशीला अर्पण करायची आहे. परंतु आपल्याला अर्पण करत असताना तुळशीला स्पर्श करायचा नाही, कारण एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही आणि स्पर्शही करत नाही. म्हणून फक्त हळदी कुंकू हे आपल्याला त्या कुंडीवरती लावायचं आहे तुळशीच्या, किंवा वृंदावन असेल तर त्यालासुद्धा तुम्ही लावू शकतात. आणि ही एक केळी तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे. अर्पण केल्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी. यानंतर तुम्हाला तिसरी केळी घेऊन मंदिरात जायचं आहे. आता बघा, एकादशी आहे, एकादशीला आपण मंदिरामध्ये जातोच. जिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे भव्य गर्दी असते, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचं एखादं मंदिर असेल तिथेही तुम्ही जाऊ शकतात. अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला एक केळी त्या मंदिरामध्ये प्रसाद म्हणून ठेवायची आहे, अर्पण करायचे आहे, हात जोडायचा आहे आणि आपली इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहे. यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आणि असा हा उपाय आपल्याला या एकादशीच्या दिवशी करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि पहा, आता आपण घरामध्ये जी केळी ठेवलेली आहेत, तुळशीपाशी केळी ठेवली आहेत, मग ती केळी काय करायची, तर ती केळी जी आहे ती तुम्ही घरामध्ये स्वतः घरातल्या सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे. ही केळी तुम्ही ठेवल्यानंतर 1-2 तास तुम्हाला तसंच देवासमोर ठेवायचे आहे. यानंतर तुम्ही उचलून तुम्हाला घरातल्या सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. घरातल्या इतर व्यक्ती सोडून तुम्हाला ही केळी कोणालाही द्यायची नाही. आता तुम्ही जी मंदिरामध्ये अर्पण केलेली आहेत ती तुम्ही घरी नाही आणली तरी सुद्धा चालेल, पण आपण घरामध्ये ज्या 2 केळी अर्पण केलेल्या आहेत त्या घरातल्या सदस्यांनी आवर्जून प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. हा उपाय जर आपण या कार्तिकी एकादशीला जर केला तर आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात असं म्हटलं जातं. म्हणूनच आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय हा करायचा आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.